नमस्कार, कशा आहात? पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. तर आज आहे 19 तारीख. आज शिवाजी महाराज यांची जयंती. तर आज आम्ही गेलो होतो रॅलीमध्ये. तर पूर्ण बघू शकता दिवाणावर पसारा कपड्यांचा. काम वाच्या फक्त सकाळला स्वयंपाक झाली, ती आंघोळ झाली, कपडे राहिले आणि भांड्याने हे सर्व कपडे व्यवस्थित घरी लावायचे राहिले. जे घर झाडाचे राहिले, फरशी पुसायची राहिली. हो ना राम? रामची पण आंघोळ झाली हो ना? नाही सर्दी झाली आहे रामला. तुम्ही रामू ऐकतच नाही, नुसते दरवाजाच्या खाली जाते, खाली उतरते, भीती नाही पडण्याची. हो ना? खोकला झालाय, औषध प्यायला खूप त्रास आहे. हो ना रामले? औषध कोणाला पाहिजे? रामला पाहिजे का औषध? राम तू बेशील ना औषध? तर मी आता पूर्ण व्यवस्थित लावून घेते, कपडे घेऊन घड्या करून घेते, मग बाकीची कामं मग करते. राम ये ना, राम ये खाऊ खाऊ, ये खाऊ, इकडे ये राम. रामू राम खाली राहत नव्हता, तर त्याला देवानावरतीच ठेवली खेळण्यासाठी. कारण की खाली राहिला तर तो काही पण खात राहते गोटे घेऊन. तर त्याला दिवाणावरतीच ठेवली आहे आणि त्याच्याजवळ पाटी दिली आहे खेळण्यासाठी. आणि हे नवीन कपडे आहेत, म्हणजे आरोहीला आणि रामला ताप आला होता तर दवाखान्यात गेलो. तर हे नवीन कपडे दोघांचे पण आहेत ना, आणि गुड्ड्यांचे पप्पाचे आणि माझे पण आहेत. तर कसं आम्हाला नागपूरला जावं लागते दवाखान्यात. तिथं आमच्या गावात दवाखाना म्हणजे आहे 2-3 दवाखाने, पण कसं कधी सुरू राहते ना कधी सुरू राहत पण नाही. तर आम्ही नागपूरलाच जातो दवाखान्यात. आणि आरोहीला तिथेच फायदा होते. लहानपणीपासून आम्ही त्या नागपूरलाच नेतो दवाखान्यामध्ये, गावच्या दवाखान्यात नेतच नाही. तर रामला पण तिथेच घेऊन जातो आम्ही. तर तो राहत नाही, बघू शकता तुम्ही. तो पकड म्हणून राहिलेला आहे, रडल्याने चेहरा करून राहिलेला आहे. पण कामं असल्यामुळे त्याला धरू पण नाही शकत, कारण की आता वाजल्यात 11. आणि आज कामाला थोडा उशीरच झाला, कारण की रॅलीमध्ये गेलं होतं. तर म्हणूनच आज उशीर झाला कामाला. आणि ते कपडे पण धुवायचे आहेत. हे आरोहीचे मिडी टॉप जीन आहेत, तर ते व्यवस्थित घड्या करून घेते. आणि मी या घमेल्यामध्येच कपडे ठेवते, जे वापरीचे कपडे आहेत ते सध्यासाठी घमेल्यामध्ये कपडे घड्या नाही करू मी. नाही बिलकुल काम नाही करू देत. हो ना राम? मम्माला कामच नाही करू द्यायचं. हो ना? झोपत पण नाही तू. किती काम आहेत, कपडे आहेत ना. नाही ते गुड्डन खेळून राहिले. हो ना? जय करून दे. जय 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 कसा करते? जय. बिलकुल काम नाही करू देत आहे राम. अगोदराला झोपवून घेते. झोपतही नाही राम. हो ना राम? झोपते का? राम झोपलेला तर नाही, पण खाली खेळून राहिलेला आहे. त्याच्याजवळ खाऊची पुडी दिली आहे, तर तो खाऊन राहिलेला आहे शेव, म्हणून तो शांत आहे आणि मला काम करू देत आहे. नाहीतर तो तर काम करू देतच नाही. त्याला बघत बघतच करावं लागते मला काम. आणि झोपून पण नाही राहिला, सकाळपासूनचा उठलेला आहे आणि झोपला पण नाही तो. आणि लहान पोरांना झोप लागतच नाही. आणि आरोही पण बाहेरच खेळून राहिलेली आहे. आणि हे मी कपडे जे वापरूचे आहेत पटपट खड्या करून घेते आणि याच्यामध्ये ठेवून ते घमेल्यामध्ये. आणि जे नवीन कपडे आहेत ते एका साईडला काढून ठेवलेले बघू शकते, ते बॅगमध्ये ठेवण्यासाठी आहे. आरोहीचे, माझे आणि रामचे पण आहेत कपडे त्याच्यामध्ये. आणि जे गुड्डांचे पप्पाचे कपडे आहेत ते हँगरला लावून घेते. आता माझे कपडे घड्या करून झालेलेच आहेत, थोडेफारच आहेत कपडे. मग त्यानंतर आरोहीला जेवण पण द्यायचं आहे, कारण की तिला औषध दिली आहे. जेवणाच्या आधीच द्यावं लागते त्याला त्या औषधला. मग 1 तासानंतर जेवण द्यावं लागते. आता 1 तास झालेलाच आहे, तर तिला जेवण देऊन देते आरोहीला. मग त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर आणखी दुसरी एक औषध. जेवण करून घे, मग नाही का खेळशील. कामावर लगेच हाय करून दे. हाय. आता हिला जेवण चालून घेते, कारण की जी औषध पेली आहे जेवणाच्या अगोदरची आहे ती औषध. 1 तासानंतर जेवण करावं लागते. तुला पण देते तुला जास्त पाणी नाही पिऊ. तरी मी जास्त भाजी नाही टाकली, तर तिखट लागला.
बाकीचे कामं राहिले ना, तुम्हाला अगोदर जेवण देते म्हणली. रडायचं नाही कुठं, रडा नाही लागत. हो ना, हो ना, रडा नाही लागत ना. हो ना राम. कशी झाली भाजी? चांगली. कशाची भाजी आहे? हो ना, कामं व्हायचे आहेत तुझ्यामुळे, माझे कामं नाही झाले. हा, कपडे धुवायचे आहेत ना. इथं उभा राहते तू, पायरी पकडून राहशील उभा. हो राहते, आमचा राम हुशार आहे. हो ना राम, राहते उभा. तू कपडे धुते इथं. हा, खायचं नाही. दाखव तोंडामध्ये काय टाकलं. शी गंदा पाला पाला, तोंडामध्ये काही पण टाकते, गंदा आहे. हो ना राम, गंदा आहे. असं राह. इथं माझे कपडे धुवून झालेले आहेत. आता मी झाडू मारून राहिलेले आहे. इथं सीताफळचं झाड असल्यामुळे पाला खूपच झडते आणि राम पायरीला पकडून आहे. त्याला कधी कधी ठेवते इथंच उभा, कधी कधी राहते आणि कधी कधी राहत पण नाही तो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर खूप खूप सपोर्ट करत जा, सबस्क्राईब करत जा. आणखी भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.